नमस्कार, आपण बघत आहे पोलीस टाइम न्यूज। गेल्या 2 आठवड्यापासून अख्खा महाराष्ट्र श्री गडकरी यांच्या सभांच्या झंझावात आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद अनुभवत आहे। महायुतीच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी श्री गडकरी यांनी दररोज सरासरी 7 सभांना संबोधित केले। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई असा जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र श्री गडकरी यांनी पालथा घातला। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी श्री नितीन गडकरी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत, त्यामुळे महाराष्ट्रभर त्यांचा प्रचार दौरा होणार हे आधीच निश्चित होते। त्यानुसार 4 नोव्हेंबरला नागपुरामधून त्यांच्या सभांना सुरुवात झाली। पहिल्या दिवशी दक्षिण, पूर्व आणि मध्य नागपुरात त्यांच्या सभा झाल्या। त्यानंतर 7 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी नॉनस्टॉप जाहीर सभा घेतल्या। गडचिरोली ते मुंबई अख्खा महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला। दिनांक 9 नोव्हेंबरला तर कारंजा, घाडगे, पुलगाव, समुद्रपूर, वर्धा, हिंगणघाट आणि हिंगणा अशा 6 मतदारसंघांमध्ये एकाच दिवशी त्यांनी सभा घेतल्या। दिनांक 15 नोव्हेंबरला एकाच दिवशी 8 मतदारसंघांमध्ये सभा घेऊन त्यांनी सर्वांना थक्क केले। या दिवशी आष्टी, कुरखेडा, नागभीड, उमरेड, कामठी, दक्षिण नागपूर, मध्य नागपूर व पूर्व नागपूर अशा 8 मतदारसंघांमध्ये त्यांनी सभा घेतल्या। श्री गडकरी यांच्या अमोघ वक्तृत्वामुळे सर्व ठिकाणी त्यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। महायुतीला त्यांच्या प्रचारामुळे मोठे बळ मिळाले आहे। विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीला श्री गडकरी यांच्या प्रचारांचा मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। सायंकाळी 5 वाजता प्रचार थांबणार आहे। अखेरच्या दिवशी देखील श्री गडकरी यांच्या 4 सभा होणार आहेत। यातील 2 सभा गोंदियातील सडक अर्जुनी व तिरोडा येथे, तर प्रत्येकी 1 सभा आणि कामठीत 1 व मध्य नागपुरातील गोळीबार चौकात 1 अशा 4 सभा होणार आहेत। तसेच 13 दिवसामध्ये महाराष्ट्रभरात फिरून त्यांच्या जाहीर सभा व रोड शोची संख्या 72 होईल। ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम न्यूज, नागपूर।